निश्चितपणे बाह्य असेल म्हणजे त्यांना या ठिकाणी ते षटक फेकायला मिळणार नाही आणि 50-50 षटक हे बॅट्समन चॉईसचं षटक असेल याचीही नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. ISPL हल्ली जी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली त्याच्याच या ठिकाणी धर्तीवर एक महत्त्वपूर्ण अशी आरवली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरीचा थरार पंचांचा अंतिम फेरीचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन बांदेकर सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकण्यासाठी व निश्चितपणे सामोरा जाईल डावखुराचा बबल नाईक स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज पीटर. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू ज्या गतीनं आला त्याच गतीनं धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी टोलवला जातोय. ज्या बबलला उपांत्य फेरीच्या सामन्यात खातं खोलण्यात असमर्थता प्राप्त झाली होती तो बबल नाईक पहिलाच चेंडू दर्शन बांदेकरचा आखूड टप्प्याचा धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी टोलवतोय व कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं धावांचं खातं हे मैदानावर खोललं जात आहे. अंतिम फेरीच्या महामुकाबल्यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ दोन्ही संघ हे दर्जेदार असे संघ प्राथमिक फेरीचे अनंत अडथळे पार करत अंतिम फेरीमध्ये दिमागदाररित्या या दोन्ही संघांची स्वप्नवत वाटचाल. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा मोठा फटका चेंडूचा प्रवास करतोय तो अर्थातच या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी वारंवार गोलंदाजीवर छोट्या चणीचा मात्र आक्रमकता ज्याच्या नसानसात भिनलेली असा या ठिकाणी बबल नाईक दोन मोठे फटके टोलवतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 8 धावांवर. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 9 धावांवर. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर. पॉवर प्लेचं षटक केवळ 2 खेळाडूंना 30 या रेषेच्या पलीकडे राहण्याची मुभा. गोलंदाजी मार्कवर दर्शन बांदेकर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो सिद्धार्थ कावळे. हा स्ट्राईकला ज्या सिद्धार्थला या मैदानाचा कानानकोपरा परिचित अनेक मोठमोठ्या खेळा साकारत ज्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. आरवली एक तगडा संघ त्या संघामध्ये स्वतःच्या निवडीसाठी जो साथ देतोय तो सिद्धार्थ कावळे खेळण्यासाठी सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका निघतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरला क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत मार्गक्रमण करतोय. चेंडू अडवून चेंडूची परती गोलंदाज दर्शनच्या दिशेनं होतोय. सिद्धार्थ 2 धावांनी स्वतःचं खातं खोलतोय व या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 11 धावांवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवर दर्शन सज्ज. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय. इनसाइड आउट पद्धतीने फटका टोलवायचा नेमकी संधी साधली जाते. यष्टिरक्षक कर्वे यष्टिरक्षक बहुधा या ठिकाणी जगन्नाथ खवणेकर अनुभवी असा खेळाडू गेली 2 दशकं तो क्रिकेटची अविरतपणे सेवा करतोय. म्हणजे आमच्या बालपणापासून ज्याला खेळाडू म्हणून आम्ही पाहिलं त्याचा खेळ आज समालोचक म्हणून सुद्धा उभे असताना पाहण्याची संधी निर्माण झाली. निश्चितपणे शारीरिक तंदुरुस्तीला या ठिकाणी दाद दिली पाहिजे. ती या ठिकाणी जगन्नाथ खवणेकरच्या जो यष्टिरक्षकाचं भूमिका पार पाडतोय. पहिली सफलता मिळते ती दर्शन बांदेकरला. पहिला हादरा बसतोय तो कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. 11 धावा धाव फलकावर एका कार्याच्या मोबदल्यात डीजे. दर्शन बांदेकरच्या षटकामध्ये निघतायत त्या 11 धावा व या निर्णायक दुसरं षटक पॉवर प्ले मधील फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कर्णधार समीर धुरी यांची वर्णी ही लागते.
कर्णधार संघनायक जय भवानी क्रिकेट संघाचा गोलंदाजीची धुरा स्वतःच्या खांदी घेतोय व या ठिकाणी पॉवर प्लेतील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपेच पदाचा चेंडू फटका हवेमध्ये, नो मॅन्स लँड, 3 टू डीप, मिड विकेटच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय. ज्या बबल नाईकला सूर गवसला नव्हता, धावांसाठी जो संघर्ष करत होता तो बबल नाईक एका महत्वपूर्ण मोठ्या सामन्यामध्ये का मला आयकॉन खेळाडू म्हणून बोलवलं गेलं, का माझी वर्णी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिताऱ्यांमध्ये लागते, का मोठमोठ्या नावाचे गोलंदाज माझ्या नावाचा धसका घेतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं दर्शवताना आक्रमक खेळी मैदानावर साकारताना दिसतोय. 17 धावा धावफलकावर. परत एकदा ओव्हरपेच पदाचा चेंडू डाव्या यष्टीवरचा केवळ मनगटी फटक्याने वळवला जातोय. धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूचा प्रवास, 2 धावा निश्चितपणे बबल नाईकच्या खाती. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 17 धावांवर. 19 धावा धावफलकावर. बिनबाद दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर धुरी, त्याच्या 2 चेंडूंवर तब्बल 8 धावा निघतायत. तो समीर धुरी राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं पंचांच्या उजव्या हाताकडनं गोलंदाजी करतोय. या षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय बबल नाईकसाठी. अखोड टप्प्याचा चेंडू हवेत न टोलवता जमिनीलगत टोलवला जातोय. यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होतोय. संभाव्य दुहेरी धावांसाठी आगेकूच करणाऱ्या चेंडूला एकेरी धावेसाठी रोखलं जातंय, एकेरी धावेत परावर्तित केलं जातंय. बबल नाईकच्या खाती निमित्ते ती एकेरी धाव कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या खाती. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 20 धावांवर. महत्वपूर्ण अशी सुरुवात पाया रोवणीची जी कामगिरी अपेक्षित होती. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची जी संधी मिळाली त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी बहारदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय सिद्धार्थ कावळे याच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर. चेंडू पायाला स्पर्श करतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनला होतोय. एकेरी धाव दोन्ही फलंदाज लेग बाईच्या स्वरूपात म्हणजे अवांतर धावेच्या स्वरूपात पूर्ण करतायत. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर धुरी सज्ज. 21 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षक रचना केवळ 2 खेळाडूंना 30 या दृष्ट्या पलीकडे राहण्याची संधी. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफला. समीर गोलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास. हा निश्चितपणे धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी 2 धावा बबल नाईकला मिळतायत, 2 धावा मिळतायत त्या कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 23 धावांवर. 23 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर धुरी हा सज्ज होतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी गहाळ होतोय, त्यामुळे नवीन चेंडू मैदानावर पुरवला जातोय. सामन्यामध्ये काहीसा व्यत्यय येतोय. 23 धावा ह्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज सिद्धार्थ ज्यानं वैयक्तिक 2 धावांचं योगदान दिलं. एका बाजूला पाय रोवून खेळपट्टीवर उभा बबल नाईक 2 षटकार टोलवतोय आपल्या खेळीमध्ये, तर दुसऱ्या बाजूला ओमकार राणे 2 धावांची त्याला साथ ही देतोय. परत एकदा ओव्हरपिच पदाचा चेंडू यावेळी निर्बंध असलेल्या ठिकाणी मार्गक्रमण करतोय. 2 धावा बबलच्या खाती सहजगत्या प्राप्त करतायत. महागड्या अशा षटकाची सांगता होते. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा व सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पावशतक धावफलकावर झळकवलेलं आपण पाहतोय कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर. अपेक्षा होती एका टिचून पद्धतीच्या माऱ्याची. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेण्याचा ज्यावेळी निर्णय झाला त्यावेळी प्रतिस्पर्धी संघाला आम्ही कमी धावसंख्येत रचू या ठिकाणी मनसुबा व्यक्त केला होता जय भवानी अंशुर क्रिकेट संघाच्या कर्णधारानं. मात्र दुसऱ्या बाजूनं प्रथम फलंदाजीची जी संधी मिळाली, जरी नाणेफेकीचा कौल आम्ही जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच केली असती असं बबल नाईकने व्यतीत केलं होतं. म्हणजे त्याच्या मनाजोगा निर्णय येतोय, त्याच्या मनाजोगं मैदानावर घडतंय. गोलंदाजी मार्कवर बदल. गोलंदाजी मार्कवर उंचपुरा अष्टपैलू खेळाडू विपुल पवार याची वर्णी ही लागते. विपुल पवार राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्याच्या तयारीमध्ये. समोर आहे फलंदाज ओमकार राणे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज बबल नाईक. 25 धावा या धावफलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीच्या चेंडूला विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत टोलवलं जातंय. चेंडूचा प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हरला घडतोय. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय. एकेरी धाव ही ओमकार याच्या खाती सहजगत्या प्राप्त होते.
एका बाजूनं एकेरी दुहेरी धावांच्या मदतीनं धावसंख्या वाढविण्यास मदतगार ठरणारी, दुसऱ्या बाजूनं बबल नाईकला चौकार षटकारांची आतषबाजी करण्यास संधी देणारी अशी शिफ्ट अँकर ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ती खेळी ओमकार राणे साकारतोय. तर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स म्हणजे आक्रमकता हे बचावाचं तंत्र मानत बबल नाईक डावखुराचा फलंदाज प्रतिस्पर्धी जय भवानी अणसूर क्रिकेट संघासाठी डोकेदुखी म्हणून निश्चितपणे ठरतोय. लॉंग ऑफ षटकां क्षेत्ररक्षक आयकॉन म्हणून लाभलेला ऋषी खाटवळ आपण अनुभवतोय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक समीर दुरी, मिड विकेटला दर्शन बांदेकर. विपुलचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा फटका मनाजोगा येत नाही, प्रयत्न झाला होता मोठ्या फटक्यासाठी. दुसऱ्या बाजूला धावचीतची नामी संधी होती, नामी संधी दवडली जाते, फेक येते स्ट्राईक यांच्या दिशेनं, दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. नाट्यमय घटना मैदानावर घडतात. एकाच चेंडूवर 2 वेळा धावचीतच्या स्वरूपात बाद करण्याची बबल नाईकला संधी ही दवडली जाते. विपुल पवारचा प्रयत्न थेट फेकीने यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा तोही सहज साध्य होत नाही. दुसऱ्या बाजूनं स्ट्राईक एंडला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न तोही निष्फळ ठरतोय. अशा प्रकारे बबल नाईकला एकाच चेंडूवर 2 वेळा जीवनदान प्राप्त होतोय. 2 धावा मिळत आहेत, त्या दुहेरी धावाने 28 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. एक गरीबात 28 धावा. ओव्हरपीच चेंडू, देखऱ्या असा फटका, चेंडूचा प्रवास धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी होतोय आणि त्यामुळेच बबल नाईकला एका उत्तुंग फटक्याद्वारे मिळत आहेत त्या 2 धावा. ज्या दुहेरी धावांनी धावफलक वाढतोय तो 30 धावांवर. अनेक मान्यवरांची उपस्थिती निश्चितपणे या अंतिम दिवशी मैदानावर आपण पाहतोय आणि त्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आम्हाला घडवलं, आरवली टाक या विद्यालयात 8वी ते 10वी या 3 वर्षामध्ये शिकत असताना सन्माननीय कावळे सर यांच्याकडनं शिक्षणाचे धडे घेऊन आज छोटा मोठा समालोचक म्हणून आपल्या समोर मी आहे. त्या गुरुवर्यांच्या समोर या ठिकाणी समालोचन करण्याची संधी या ईस्टर ट्रॉफीच्या निमित्तानं मला या ठिकाणी प्राप्त झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विपुल पवार सज्ज होतोय, समोर आहे डावखुरा फलंदाज बबल नाईक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता स्वतःच्या विकेटचं महत्त्व जाण्यात चेंडू तिथल्या तिथे टोपटून काढतोय तो बबल नाईक. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक घडतोय तो 31 धावांवर. तिसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर. 31 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईकला ओमकार राणे वैयक्तिक एकेर धावेवर सामना करेल विपुल पवार याच्या गोलंदाजीचा. या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी विपुल पवार हा सज्ज होतोय. ओव्हरपीच चेंडू, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं षटकारासाठी मार्गक्रमण करतोय. सुरुवातीला एकेरी दुहेरी करडी बसली, फटका मारण्याजोगा चेंडू मिळाला तर संधी दौडायची नाही, सीमारेषा पार करायची, संघासाठी मौलिक धावसंख्या वाढवायचा हा कावा ओमकारचा. 6 धावात परावर्तित होतोय. 37 धावा धावफलकावर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मनगटी फटक्याने वळवलं जाते ते मिड विकेटला. डीप लॉंग ऑनवरनं मिड विकेटच्या दिशेनं दर्शन बांदेकर येतोय. स्वतः चेंडू अडविण्यासाठी कसरत करतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. खेळ समाप्त होतोय 3 षटकांच्या सांगतेखेरीज नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारून प्रथम फलंदाजी करताना 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशी सुरेख सुरुवात आपण अनुभवतोय कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून जय भवानी अणसूर संघाविरुद्ध. स्पर्धेची नियमावली सुरुवातीची 2 षटकं ही कंपल्सरी पॉवर प्लेची राहतील. 3ऱ्या षटकापासनं या ठिकाणी जी घोषणा केली आहे ती म्हणजे 6व्या षटकापर्यंत 50-50 ओव्हर्सची या ठिकाणी अवलंबन केलं जाऊ शकतं. 50-50 ओव्हर्स घेण्याचा पूर्णतः अधिकार फलंदाजांचा असेल. 3ऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत या षटकामध्ये आयकॉन खेळाडूला गोलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही. या षटकामध्ये टार्गेट दिलंय ते 15 धावांचं. जर 15 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्ण केल्या तर ज्या धावा जमवतील त्या धावसंख्येत 7 धावांची भर पडेल. मात्र जर 15 धावा जमवल्या नाहीत तर जी धावसंख्या आपण जमवाल त्यातील 7 धावा आपल्या कमी केल्या जातील. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या इशारा, मात्र त्याहूनही वाकाडण्याजोगा क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला होतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 39 धावांवर. 4थ्या षटकाच्या सुरुवातीला 39 धावा.
दर्शनला सफलता मिळवावी लागेल, बबल नाईकला बाद करावं लागेल, कारण वैयक्तिक कोटातील दुसरं षटक दर्शन बांदेकर फेकतोय आणि दर्शनकडनं कडव्या प्रतिकाराची निश्चितपणे अपेक्षा ही केली जाते. एक वेगवान चेंडू, सुरेख असा चेंडू, ज्या चेंडूवर कोणतंही उत्तर नव्हतं. बाकीचे सुपरस्टार यष्टीरक्षक जगन्नाथ खवणेकर पूर्ण करतोय व निर्धाव चेंडू फडून काढल्यानंतर दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 39 धाव फलकावर यॉर्कर पदरीचा चेंडू, ज्या गोष्टीसाठी दर्शनला बोलवलं गेलं, ज्यासाठी प्रसिद्धी, जी अपेक्षा होती, त्या अपेक्षांची पूर्तता करतोय. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू फेकतोय, ज्या चेंडूवर कोणतंही उत्तर नव्हतं. डावी यष्टी या ठिकाणी पूर्णपणे उघडून टाकली जाते आणि ज्या कामगिरीसाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर दर्शन आला, ती गोलंदाजी सहज पूर्ण करताना दर्शन बांदेकर त्रिफळाचित करतोय. तो बबल नाईकला दुसऱ्या कडीच्या स्वरूपात 39 धावा या धावफलकावर 2 गडी बाद. चौदा चेंडूतील 26 धावांची बहारदार खेळी अखेर थोपविली जाते दर्शन बांदेकरकडनं. एक अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू आपल्या अष्टपैलुत्वाची झलक दर्शवतोय. वेगवान यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकतोय, आपल्या वेगाने तो बबल नाईकला चकित करतोय व बबल याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी विघ्नेश आंदुर्लेकर याची वर्णी ही लागते. अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा जो अनुभव प्रदीर्घ विघ्नेशच्या पाठीशी आरवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना बऱ्याच वेळा दर्शनच्या समोर तो आलाय. आज मात्र विघ्नेशला खेळावं लागेल आपल्या कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका सुरेखरित्या अडवतोय तो दर्शन बांदेकर. चेंडू निर्धाव निघतोय, धाव घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त, नाममात्र 1 धाव खर्च, 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण दर्शन बांदेकरचं. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं दर्शन षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय तो विघ्नेशला. उजव्या चेंडू बराच बाहेर जातोय. यावेळी मात्र दोन्ही हात समांतर होत आहेत. ते पंचांचे वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव या एकेर धावेने 40शी गाठली जाते धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 गडी बाद 40 धावा. परत एकदा आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाजी मार्फत गोलंदाज दर्शन बांदेकर. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलवला जातोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव करण्याचा कोणताही संभाव्य धोका या ठिकाणी उद्भवत नाही किंवा कोणताही अतिरिक्त धोका फलंदाज घेत नाहीत. एकेर धावेवर समाधान मानतायच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय. 41 धावांवर आपल्या स्पेलची, आपल्या षटकाची सांगता करण्यासाठी दर्शन सज्ज. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी हलकीच दाज मागितली जाते. मात्र दर्शन जाणतोय की राऊंड विकेट पद्धतीनं मी मारा करतोय, त्यामुळे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू हा बाहेरच्या दिशेला जाईल. चेंडूचा टप्पा हा डाव्या यष्टीच्या बाहेर असेल आणि ज्यावेळी चेंडूचा टप्पा डाव्या यष्टीच्या बाहेर असतो त्यावेळी पायचीत मधच्या निर्णयामध्ये फलंदाज सुरक्षित असतो. हे जाणतोय तो दर्शन बांदेकर, त्यामुळे जी दाद मागत होता त्या दादेला तो मागे घेतोय. खेळ समाप्त होतोय 4 षटकांच्या सांगते अखेरीस या ठिकाणी धावसंख्या 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि या 24 चेंडूंवर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे 8 गडी अजूनही तंबूमध्ये शेष. तो अर्थातच या ठिकाणी कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ उर्वरित 4 षटकांमध्ये मोठे फटके मारेल का? या स्पर्धेमध्ये 50-50 ओव्हरचा नियम, त्या 50-50 ओव्हर्सच्या षटकामध्ये हा संघ मोठ्या धावांची बरसात करेल का? टार्गेट दिलंय 15 धावांचं, ते 15 धावांचं टार्गेट पूर्ण करत आणखी 7 धावा आपल्या धावसंख्येत जोडेल का? की गोलंदाजी करताना या ठिकाणी जय भवानी क्रिकेट संघ टार्गेट 15 धावा
पहली गेंद, धन्यवाद सर, पहली गेंद बिल्कुल उड़ाया गेंद को विघ्नेश आंदोलकर जो कि स्ट्राइक कीपर बल्लेबाजी करते हुए। 9 सेकंड के ऊपर ओमकार राणे 47 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके। गेंदबाजी मार्ग के ऊपर ऋषि घाटुआ चले अपने ओर से दूसरी गेंद लेकर अंपर के बाई ओर से गेंदबाजी और स्ट्राइक के ऊपर मिस्टर विघ्नेश आंदोलकर कदमों का इस्तेमाल स्टेट ग्राउंड खेलने का प्रयास, लेकिन बल्ले के ऊपर ही हिस्सा लिया। बिल्कुल थर्ड मैन कंडीशन में गेंद ट्रैवल होती हुई और सिंगल रन मुकम्मल इस गेंद के ऊपर। 48 रन स्कोर कार्ड के ऊपर। बिल्कुल ऋषि घाटुआ की अगर बात की जाए तो अनुभव के साथ मैदान में गेंदबाजी बेहतरीन गेंदबाजी करते हैं, लेकिन अब मात्र 2 गेंदों का खेल हुआ समाप्त। पहले गेंद के ऊपर एक बड़ा छक्का लगा, लेकिन उसके बाद वापसी करने की कोशिश। स्ट्राइक के ऊपर अब मात्र ओमकार राणे नजर आते हुए, राइट हैंडर बल्लेबाज है, युवा बल्लेबाज है। इसी बीच चले कट करने का प्रयास फिर एक बार था, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। गेंद विकेट के ऊपर के दफ्तर में बगैर कोई रन से, बगैर कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 3 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। ऋषि घाटुआ अपने अनुभव का इस्तेमाल मैदान के बीच में, इसी बीच कवर करने में उड़ाया गेंद को खिलाड़ी से तैनात है वहां पर। जी हाँ बिल्कुल, खिलाड़ी के गोदी में सागर गवर्न वहां पर थे। लाजवाब किया जब का और चलता किया बिल्कुल, और एक विकेट बैक टू डगआउट डीजे। गेंदबाज चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। ऋषि घाटुआ यह गेंद फिर एक बार बिल्कुल पॉइंट कवर के में टैप करने का प्रयास। थोड़ा तालमेल नहीं था दोनों खिलाड़ियों में और यहां पर विकेट का पतन। बिल्कुल का मुकाबला और यहां पर विकेट यानी अपने पैरों के ऊपर कुटानी मार देना बराबर। बिल्कुल दोनों ताबड़तोड़ खिलाड़ी, एक के पास ताकत है, क्षमता है, उसका घरेलू मैदान है, वो विघ्नेश आंदोलकर वापस डगआउट में लौटेंगे, लेकिन दूसरे छोर के ऊपर प्रवीण कुबल को काम करना होगा। विघ्नेश वापस डगआउट में।
बिल्कुल आखिरी गेंद का खेल बाकी इस 5वें ओवर का। ऋषि घाटुआ जो कि गेंदबाजी मार्ग के पर अभी तक बेहतरीन गेंदबाजी, पहले गेंद के ऊपर छक्का जरूर लगा था लेकिन उसके बाद एक बेहतरीन गेंदबाजी मैदान के बीच में हल्के से टैप करने का प्रयास, सिंगल रन जुड़ाने का प्रयास यहाँ पर दोनों बल्लेबाजों का। अच्छे रन बिटवीन द विकेट, सिंगल रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो इसके बाद होने वाला है 50-50 ओवर। बिल्कुल यहाँ पर 50-50 ओवर। इस ओवर में अगर 15 रन आएंगे तो बिल्कुल 7+ रन किए जाएंगे। उस 15 रन में अगर 15 से नीचे आते यानी कि 14 आते, 13 आते तो बिल्कुल 7 रन माइनस किए जाएंगे। इसी बीच यह गेंद बिल्कुल आड़े बल्ले के साथ घुमाया, सिंगल रन मुकम्मल किया। सिंगल डबल के ऊपर निर्भर दोनों बल्लेबाज। बिल्कुल अगर बात की जाए तो इस ओवर में 15 रन बनाने की कोशिश करनी होगी, यानी कि तोड़फोड़ वाली बल्लेबाजी, दो बड़े शॉट होने चाहिए इस ओवर में। और बिल्कुल गेंदबाजी का जिम्मा निकल गेंदबाजी मार्ग के ऊपर समीर धीरू, जिनके पास भी क्षमता है, ताकत है, बड़े शॉट लगाने को। बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर प्रवीण कुबल। ये काफी बड़ा बड़ा शॉट था लेकिन सही तरह से कांटेक्ट नहीं हुआ गेंद और बल्ले के साथ। और इसी बीच सिंगल रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी गेंदों को सम्मान करो और खराब गेंदों को आसमान दिखाओ, एक अच्छी रणनीति यहाँ पर मैदान के बीच में। लेकिन ये 50-50 ओवर है, यहाँ पर बड़े शॉट के लिए जाना होगा दोनों बल्लेबाजों को। ये कोशिश करनी होगी प्रणय को, एक दो बड़े शॉट इस ओवर में बिल्कुल मजा लाएंगे, रंग लाएंगे इस ओवर का, इस स्पेशल ओवर का। और इसी बीच चले समीर धुरी गेंदबाजी मार्ग के ऊपर, बैकफुट पर जाकर एक बेहतरीन स्ट्रोक स्क्वायर लेग कर में उड़ाया गेंद को। गेंद बिल्कुल सीमा रेखा करीब जाकर फील्ड की गई, कैच के लिए मौका बना। और यहां पर लाइनमैन तुमचा निर्णय। लाइनमैन ओके।
हॅलो, थोड्याच वेळात निर्णय ऑन फील्ड अंपायर देतील. उसका फायदा उठाने की कोशिश में प्रणय बाकर बिल्कुल एक बड़ा शॉट खेलने का प्रयास करते, लेकिन विपुल पवार बिल्कुल ऊंचे का खिलाड़ी है. बिल्कुल गेंद को रोकने का प्रयास काफी हद तक बहुत ही बढ़िया किया था, लेकिन बिल्कुल गेंद निकल गई सीमा रेखा पर. यह अंपायर का कहना. थोड़ा सा पैर वहां पर बाहर निकला और शायद इसलिए अंपायर ने यहाँ पर वो 6 रन घोषित किए. 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 57 रन स्कोर कार्ड के ऊपर. बिल्कुल 3 गेंदों में 7 रनों की जरूरत. इस बीच और एक बिग हिट स्क्वायर लेग के ऊपर से अब मात्र तांदी गेंद को सीमा रेखा पार 6 रनों के लिए. एक विस्फोट वाला बल्लेबाज, ताबड़तोड़ वाला बल्लेबाज मैदान के बीच में, जिसे हरौली का वंडर बॉय कहा जाता है, वो प्रणय बाकर मैदान के बीच में बल्लेबाजी का जिम्मा लेकर. और मैंने पहले ही कहा था एक बेहतर गेंदबाज है समीर धुरी, लेकिन यहां पर देखो 2 बड़े शॉट समीर के गेंदबाजी में. बिल्कुल और एक रन बनाते तो यानी कि 15 रन हो जाएंगे पूरे, तो बिल्कुल 7 रन एक्स्ट्रा से मिलेंगे यहां पर इस ओवर में, यानी फिर सोने पे सुहागा. 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ. 2 गेंदों का खेल बाकी है. इस 50-50 ओवर का एक बेहतरीन आयोजन और एक बेहतरीन यहां पर निर्णय नजर आता हुआ यहां पर स्टेट ट्रॉफी दौरान. इसी बीच चले गेंदबाजी मार के ऊपर फिर एक बार समीर धुरी. 2 गेंदों का खेल बाकी इस 50-50 ओवर का. ट्रैक के ऊपर प्रणय बाकर, जिन्होंने बैक टू बैक 2 छक्के लगाए. अगर तीसरा छक्का लगाते तो सुमित धुरी की ओर से 1000 रुपए का इनाम. बिल्कुल इनामों की बहुत इस मैदान के ऊपर प्रणय बाकर के ऊपर, क्योंकि बैक टू बैक 2 छक्के लगाए स्ट्राइक गेंदबाज के सामने. प्रणय ने और एक छक्का लगाया. प्रणय के हर एक छक्के के लिए गौरव बाकर की ओर से 100 रुपए का इनाम. जितने छक्के लगाएंगे उतने 100 मिलेंगे. दो गेंदों का खेल बाकी 50-50 ओवर का. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज प्रणय बाकर, जिन्होंने 2 छक्के लगाए स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन क्या तीसरी गेंद के ऊपर छक्का लगा पाएंगे. इसी बीच चले फिर एक बार समीर धुरी गेंदबाजी मार के ऊपर हल्का से कट किया गेंद को थर्ड मैन के रीजन में. सिंगल रन चुराया. बिल्कुल जानते हैं, अच्छी गेंदों को सम्मान करना जानते हैं और खराब गेंदों को आसमान दिखाना जानते हैं. ये काम किया. यहाँ पर 15 रन पूरे होते हैं तो प्लस में 7 रन मिलेंगे इस ओवर में, यानी कि सोने पे सुहागा. इसका टोटल बिल्कुल आखिरी गेंद इस ओवर की जब डाली जाएगी तब किया जाएगा. अब तक 64 रन स्कोर कार्ड के ऊपर और उसके बाद 7 प्लस हो जाएंगे. इसी बीच चले गेंदबाजी मार के ऊपर समीर ब्लॉक कॉल में डालने का प्रयास था, पर सिंगल लेने की कोशिश यहाँ पर प्रणय की, लेकिन रोक दी आखिरकार नॉन स्ट्राइक इनके ऊपर के बल्लेबाज यानी कि प्रणय बाकर ने, क्योंकि जानते हैं बिल्कुल तो यहां पर 7 रन प्लस किए जाएंगे. 71 रन 71 रन स्कोर कार्ड के ऊपर. 71 रन स्कोर कार्ड के ऊपर एक बेहतरीन ओवर. 2 बड़े शॉट प्रणय के बल्ले से निकलते हुए, लेकिन आगे आने वाली बिल्कुल 2 ओवर बाकी है अभी भी. इकहत्तर रन स्कोर कार्ड के ऊपर. कुल मिलाकर यहां से 4 विकेटों का पतन होता हुआ
और 4 विकेटों के समाप्ति के बाद बिल्कुल 6 ओवर में 71 रन स्कोर कार्ड के ऊपर 12 गेंदे में किस प्रकार की बल्लेबाजी रहेंगे, क्या फिर एक बार ताबड़तोड़ वाले बल्लेबाजी रहेगी, क्या फिर एक बार गेंदबाजों का बोलबाला रहेगा इस ओवर में, इस दोनों ओवर में। बिल्कुल एक इम्पैक्ट डालने वाला ओवर जो 50-50 ओवर इस मैदान के बीच में चलता हुआ। विपुल पवार नए गेंदबाज, गेंदबाजी मार्ग के ऊपर अंपायर के दाई ओर से गेंदबाजी करेंगे। सामने प्रणय बाकर है, एक ताबड़तोड़ वाले बल्लेबाज है, एक विस्फोटक वाले बल्लेबाज है, और सामने आइकॉन प्लेयर। ये गेंद कट करने का प्रयास, वाइट की मांग यहां पर की गई, और यहां पर वाइट की मांग पूरी होती हुई एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा, और एक रन के तहत पारी का स्कोर 72 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रणय के हर एक छक्के के लिए शुभट की ओर से 100 रुपए का इनाम, और एक बड़ा स्ट्रोक, ट्रेंडिंग आउट, गेंद को उठाया और बैठ दिया सीमा का पार। 6 मैंने पहले कहा था कई आंसू निकलते तो कई घुंघरू मचलते, और प्रणय बाकर ऐसे बल्लेबाज है जिन्हें देख बड़े बड़े गेंदबाज पिघलते। यहाँ पर घुटने अटैक और तमाशा देख, गेंद बिल्कुल फाइन लेग रीजन में तेजी और रफ्तार के साथ पहुंची सीमा रेखा पार। 4 रन हो गए। के ऊपर 82 रन स्कोर कार्ड के ऊपर। बयासी रन स्कोर कार्ड के ऊपर विपुल पवार के ऊपर हल्ला बोल दिया प्रणय ने। बिल्कुल पहले गेंद के ऊपर स्ट्रेट ग्राउंड छक्का, उसके बाद फाइन लेग रीजन में एक बेहतरीन कारपेट के सारे शॉट 4 रनों के लिए। तीसरी गेंद लेकर फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, ऑफ डिक हल्की सी बाहर रखी थी गेंद, यॉर्कर लाइन गेंद थी वहां पर, वाइटिश गेंद, और वहां पर सिंगल रन मुकम्मल किया, सम्मान दिया गेंद को, और एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 83 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले विपुल पवार गेंदबाजी मार्ग के ऊपर। यहां पर देखो कहीं पे निगाह कहीं पे निशाना, गेंद बिल्कुल निकल गया विकेट कीपर के दस्तर में, यानी कि जगन्नाथ खवड़ेकर विकेटों के पीछे काम निभाते हुए। फिर एक बार उड़ाया गेंद को, गेंद पहुंच गई सीमा का पार 6 रनों के लिए। बिल्कुल कुबल के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत स्ट्रोक, गेंद सीमा का पार 6 रनों के लिए। सरांकडून प्रणय बाकरसाठी आतापर्यंत खेळीसाठी 500 रुपये पारितोषिक आलंय। प्रमोद सावंत सरांना पण विनंती करतो कृपया तुम्ही कॉम्बो ऑफर देऊन स्थानापन्न व्हायचंय। 7वें ओवर की बिल्कुल आखिरी गेंद का खेल बाकी। विपुल पवार के ऊपर हल्ला बोल दिया दोनों बल्लेबाजों ने। एक छोर के ऊपर प्रणय बाकर ने एक छक्का एक चौका, उसके बाद सिंगल रन, उसके बाद एक बिंदी गेंद निकली, लेकिन उसके बाद प्रणय के बल्ले से निकल प्रवीण के बल्ले से और एक बड़ा स्ट्रोक, बिल्कुल स्क्वायर लेके ऊपर से तान दी गेंद, खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद पहुंची बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन बल्लेबाजी प्रवीण कुबल और प्रणय बाकर दोनों मैदान में छाते हुए, एक लाजवाब बल्लेबाजी, एक विस्फोटक वाली बल्लेबाजी मैदान के बीच में। बिल्कुल गेंद रन आगे बढ़ते बिल्कुल 95 रन स्कोर कार्ड के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी। सागर का मिनट बिल्कुल प्रणय बाकर के लिए खुशखबरी, हर एक छक्के के लिए 100 रुपए गौरव बाकर की ओर से। यह गेंद फिर एक बार बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल उतनी बढ़िया फील्डिंग विपुल पवार आएंगे स्क्रीन के ऊपर। गेंदबाजी मार्ग के ऊपर बात कीजिए सागर गवंडी गेंदबाजी मार्ग के ऊपर एक बेहतर गेंदबाज है, इनके पास भी क्षमता है गेंद को घुमाने की।
लेकिन सामने बिल्कुल प्रवीण कुबल और प्रणय बाकर 96 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। बेहतरीन यहाँ पर स्कोरिंग, यहाँ पर स्कोर यहाँ पर बनता हुआ, एक टारगेट बिल्कुल बहुत ही बढ़िया बनता हुआ, क्योंकि फाइनल का मुकाबला है, कम से कम 110 120 तक पहुंचने की कोशिश करेंगे। इसी बीच उड़ाया गेंद को, बल्ले का ऊपर ही हिस्सा लिया, खुद गेंदबाज आएगा गेंद के नीचे, लेकिन कैच ड्रॉप कर दिया। बिल्कुल मौका जरूर बना था ये बैटल तोड़ने का, ये पार्टनरशिप तोड़ने का। बिल्कुल शुभट के ओर से भी इस प्रणय बाकर के लिए हर एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम, साथ साथ गौरव बाकर की ओर से भी। फिर एक बार उड़ाया गेंद को, लेकिन दर्शन बांधे कराएंगे स्क्रीन के ऊपर, गेंद को फील्ड करेंगे, वापिस थ्रो करेंगे, और तब तक एक रन बनाया दोनों बल्लेबाजों ने। रन आउट के तहत वापिस डगआउट में लौटते हुए कुछ अलग करने का प्रयास, शायद स्ट्राइक अपने पास रखने का प्रयास, यहाँ पर प्रणय वापिस डगआउट में लौटते हुए। अट्ठाईस रन जिस बल्लेबाज ने बनाए वो वापस डगआउट में लौटा प्रणय बाकर। बिल्कुल आखिरी ओवर स्लॉग ओवर में गेंदबाजी मार के ऊपर सागर कवंडी को मौका मिला। 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता, तीनों गेंदों के ऊपर एक एक रन, यानी कि 3 रन खर्च किए। यह गेंद बिल्कुल फुल टॉस वाली गेंद थी, सिंगल रन मुकम्मल किया, दूसरे रन का प्रयास रहेगा, यहाँ पर दूसरा रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया, और स्ट्राइक जिसके बाद होना चाहिए था वो काम प्रवीण कुमार मैदान के बीच में करते हुए, वाइट प्लस ये 2 रन, यानी कि 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 101 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुका है, ये टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर रहेगा ये सब फाइनल मैच में। और इसी बीच फिर एक बार सागर कवंडी फुल टॉस गेंद, ब्लॉक यहाँ पर बिल्कुल क्लीन बॉल, यू मिस आई डेफिनेटली हिट, विकेट नंबर 5 बैक टू द पवेलियन डीजे। बिल्कुल 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी ओवर का स्लॉग ओवर में बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी। बल्लेबाज मैदान के बीच में शैलेश फोड़ने स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करेंगे, गेंदबाजी मार के ऊपर सागर गवंडी, बेहतरीन गेंदबाजी, अभी तक 3 रन खर्च किए, 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, आखिरी 2 गेंदों का खेल बाकी। ब्लॉक कॉल में डालने का प्रयास, खोज के निकाले गेंद को, बिल्कुल सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे का प्रयास यहाँ पर नहीं होगा, सिंगल रन के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज, और सिंगल के तहत 102 रन स्कोर कार्ड के ऊपर। शाम के सत्र में चलते हुए फाइनल का मुकाबला एक बेहतरीन यहाँ पर करवट लेता हुआ, इस आखिरी गेंद के ऊपर छक्का लगता है तो अनूप मातोंडकर की ओर से 100 रुपए, गौरेश बाकर की ओर से 100 रुपए, लेकिन यह गेंद बिल्कुल हेलीकॉप्टर उड़ाया, सिंगल रन मुकम्मल करेंगे, दूसरे रन का प्रयास रहेगा, और यहाँ पर सिंगल रन के ऊपर संतुष्ट दोनों बल्लेबाज, यानी कि 1 रन, 103 रन स्कोर कार्ड के ऊपर, 104 रनों का टारगेट का पीछा करना है। किस प्रकार की होगी गेंदबाजी, किस प्रकार की होगी बल्लेबाजी, ये बिल्कुल समय तय करेगा, लेकिन फिलहाल हम जाएंगे डीजे मैन के पास। 104 रनों का टारगेट, किस प्रकार के यहाँ पर बल्लेबाजी, ये तो
1 से 4 रनों का टारगेट मैदान के बीच में। जय भवानी अंसुर वर्सेस कृष्णा क्रिकेटर के बीच में चलता हुआ यह मुकाबला, एक बिग फाइट मुकाबला, एक हाई वोल्टेज मुकाबला मैदान के बीच में। 104 रनों का टारगेट का पीछा करने के लिए स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अगर बात की जाए तो विपुल पवार, नॉन स्ट्राइक के ऊपर समीर धुरी और गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश आंदोर लेकर पावर पे का पहला ओवर लेकर इस बीच यह गेंद बिल्कुल वन बाउंस जाएगी, बिल्कुल सीमा के पार 4 रनों के लिए। 4 रनों के तहत पारी का स्कोर यहां पर खाता हो, पर तो लाजवाब बल्लेबाजी स्ट्रेट ग्राउंड पहले गेंद के ऊपर एक लेकिन इसके बीच फिर एक बार चले वामन कवड़े गेंदबाजी मार्ग के ऊपर, विघ्नेश आंदोलन को चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। विघ्नेश चले गेंदबाजी मार्ग, थोड़े से रन अप में चुक रहे वहां पर। पहली गेंद के ऊपर चौवा लग चुका है, बिल्कुल 104 रनों का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया। इसे बीच उड़ाया गेंद बिल्कुल सेट ग्राउंड सीमा रेखा पार 6 रनों के लिए। दूसरे गेंद के ऊपर बेहतरीन स्ट्रोक, बिल्कुल 6 रनों के लिए गेंद निकले। कुल मिलाकर 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर विघ्नेश आंदोर लेकर, जिनका घरेलू मैदान है ये बिल्कुल। दस रन स्कोर कार्ड के ऊपर। पावर प्ले में बिल्कुल फायदा उठाने की कोशिश, 2 खिलाड़ी जो डिस्कस के दायरे के बाहर है। विपुल पवार के बेहतरीन बल्लेबाजी, स्ट्रेट ग्राउंड चौवा और उसके बाद काउ कॉर्नर के ऊपर से 6 रनों के लिए लाजवाब बल्लेबाजी। इसी बीच फिर एक बार विघ्नेश चले अंपायर के दाई ओर से गेंदबाजी, पटके हुई गेंद बिल्कुल कैच के लिए मौका बना और विपुल पवार बैक टू द पवेलियन। पहली सफलता मिलती हुई बिल्कुल कृष्णा क्रिकेटर टीम को। डीजे ऋषि घाटवर, विपुल बिल्कुल पहले 2 गेंदों के ऊपर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, 10 रन बनाए थे। लेकिन तीसरी गेंद के ऊपर पॉइंट के रिजल्ट में कट करने का प्रयास, बिल्कुल प्रवीण गुबल के हाथों में खेल बैठे गेंद और यहाँ पर विकेट का पतन एक बड़ी मछली जाल में। विपुल पवार बैक टू द पवेलियन, फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर विघ्नेश आंदोर लेकर, बिल्कुल पहली सफलता यहाँ पर पहले ओवर में पावर प्ले के, वो भी बड़ी सफलता। अपने ओर से चौथी गेंद लेकर चले गेंदबाजी मार्ग के ऊपर। सामने ऋषि घाटवर एक अनुभव के साथ मैदान के बीच में, मैन फ्रॉम केरवाड़ी का यह बल्लेबाज। चेटी ग्राउंड खेलने का प्रयास, हो में गेंद खड़ी होती हुई खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन खिलाड़ी के ऊपर से गेंद निकले सीमा रेखा पार 6 रनों के लिए। प्रणय का बिल्कुल प्रयास बहुत ही बढ़िया था, लेकिन काफी हद तक ऊंची थी गेंद और गेंद बिल्कुल हाथों को लगकर सीमा रेखा पार पहुंच गई। 6 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, 2 गेंदों का खेल बाकी पहले ओवर का। फिर एक बार हिट करने का प्रयास, यहां पर कैच छूटा, बिल्कुल कुछ समझ न सके वहां पर। बिल्कुल 1 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5वीं गेंद के ऊपर यहाँ पर कैच के लिए मौका जरूर बना था।
ऋषि घाटुआ का बिल्कुल, लेकिन वहां पर एक जीवनदान मिलता हुआ। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर बिल्कुल विघ्नेश आंदूर लेकर आने पे लगे, सर अब मात्र उड़ाया गेंद को, बिल्कुल खिलाड़ी के ऊपर से गेंद निकलते हुए सीमा रेखा पार, 6 रनों के लिए समीर के बल्ले से एक खूबसूरत स्ट्रोक, 6 रनों के लिए। लाजवाब बल्लेबाजी। के ऊपर पावर प्ले का दूसरा ओवर लेकर प्रवीण गुबल। अभी तक इस टूर्नामेंट में प्रवीण गुबल का सफर बेहतरीन रहा है। बल्लेबाजी हो गेंदबाजी हो दोनों फॉर्मेट में बहुत ही बढ़िया प्रदर्शन इस टूर्नामेंट में, इस लीग मैचेस में। और इसी बीच अब मात्र गेंदबाजी मार के ऊपर पावर प्ले का दूसरा ओवर लेकर अंपर के दाई ओर से गेंदबाजी, बल्ले का चुम्मा लेकर गेंद निकली बिल्कुल थर्ड मैन कंडीशन में, सिंगल रन मिलेगा इस गेंद के ऊपर और सिंगल के तहत पारी का यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। दूसरे ओवर का बिल्कुल पहले गेंद का खेल हुआ समाप्त, थर्ड मैन कंडीशन में गेंद ट्रैवल होती हुई। फिर एक बार चले गेंदबाजी मार के ऊपर प्रवीण गुबल, दो खिलाड़ी बिल्कुल 30 गज के दायरे के बाहर, एक स्क्वायर लेग में बल नाइक यहाँ पर नजर आते हुए। इसी बीच चले ये गेंद बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, टिप्पा करने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद, बल्लेबाज को चकमा देते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताना में, बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से यहाँ पर बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। बेहतरीन गेंदबाजी, अब मात्र पहले ओवर में थोड़े से रन जरूर बने लेकिन उसके बाद कम बैक करने की कोशिश यहाँ पर मैदान के बीच में प्रवीण गुबल गेंदबाजी मार के ऊपर। यह गेंद बहुत ही बड़े और एक बिंदी गेंद की समाप्ति, बिल्कुल खिलाड़ी के गोदी में सर्कल में खेल बैठे और वहां पर के खिलाड़ी तैनात थे। तीन गेंदों का खेल हुआ समाप्त और स्कोर कार्ड के ऊपर मात्र 24 रन। समीर को दो गेंदों के ऊपर शांत रखा है, एक बेहतरीन गेंदबाजी अनुभव के साथ मैदान के बीच में। यह गेंद बिल्कुल बहुत ही बढ़िया ब्लॉक बॉल में डाली हुई लेकिन लॉन्ग स्ट्राइक कंडीशन में गेंद ट्रैवल होती हुई वहां पर सिंगल रन मुकम्मल किया और स्ट्राइक को रोटेट किया समीर ने। हल्के सा दबाव पैदा करने की कोशिश की थी बिल्कुल समीर के ऊपर, लेकिन तीसरे गेंद के ऊपर चौथे गेंद के ऊपर एक रन बनाया। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 गेंदों का खेल हुआ समाप्त पावर प्ले का, लेकिन यहां से काम करना होगा, एक दो बड़े शॉट की तलाश शुरू करने होगी लेकिन बिल्कुल कमबैक बहुत ही बढ़िया यहाँ पर किया है प्रवीण गुबल, अपने अनुभव का पूरे इस्तेमाल मैदान के बीच में। यह गेंद बहुत ही बढ़िया गेंद, एक बार टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताना में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से और एक बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ, आखिरी गेंद का खेल बाकी है दूसरे ओवर का, लेकिन एक बड़ा शॉट की तलाश में जय भवानी अंसुर टीम नजर आती हुई और इसी बीच चले आखिरी गेंद लेकर आने बल्ले के साथ घुमाया गेंद को बिल्कुल स्क्वायर लेकर नजर में, जब तक बबल नाइक पहुंचते गेंद को फील्ड करते उठाते और वापस थ्रो करते तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहां से 2 ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ, लेकिन आगे आने वाले 6 ओवर में हमारे साथ माइक्रोफोन पर मिल जाएंगे बिल्कुल समीर पांडे सर विनती करता हूं मैं आपको
संघ 27 धावा धावफलकावर झळकवतोय एका गड्याच्या मोबदल्यात. विपुल 2 चेंडूंवर 10 धावा, तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्यात येणार, पॉईंट क्षेत्रात झेलकीत होऊन तंबूमध्ये परततोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो बबल नाईक हा गोलंदाज. या स्पर्धेचा थरार म्हणजे ईस्टर ट्रॉफीचा थरार आज या ठिकाणी संपन्न होईल आणि ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच 5, 6 व 7 एप्रिल या कालावधी दरम्यान याच मैदानावर एक गाव एक संघ या संकल्पनेतनं एक भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे. याची क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यावी. बबल नाईक गोलंदाजीवर सज्ज. या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका चढवण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप थर्मॅनच्या दिशेनं. 4 धावांचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय व महत्त्वपूर्ण 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 31 धावांवर. डावातील तिसरं षटक हाताळण्यासाठी बबल नाईक हा मंदगती गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका समीर धुरी टोलवतोय व संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणार समीर धुरी चौकार षटकारांची आतषबाजी ही लीलया पार करतोय. 2 षटक 1 चेंडू यांच्या सांगत एकेरीस 31 धावा पाठलाग करतोय. एक तब्बल 104 धावांचा निर्धारित 8 षटकात 1 षटक हे 50-50 षटक अजूनही बाकी या सामन्यातील. परत एकदा बबल नाईक सज्ज पुढे सरसावला. पददलिताच्या जोरावर मिड विकेटच्या दिशेनं एक मोठा फटका. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जोपर्यंत डीप लॉंग ऑन वरनं डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव समीर सहजगत्या पूर्ण करतोय. आपला साथीदार अर्थातच ऋषी याच्या साथीनं ज्या दुहेरी धाब्याने धावफलक बदलतोय तो अर्थातच 33 धावा. 2 तगडे संघ प्रारंभीचे अडथळे पार करत अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी भिडताना दिसत आहेत व अंतिम फेरीच्या महामुकाबल्यात अंतिम करंडकावर नाव कोरण्यासाठी, अंतिम करंडक उंचावण्यासाठी या 2 संघातील संघर्ष पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांची तौबा करते ही मैदानावर ओढावली आहे. 33 धावा धावफलकावर यावेळी रिव्हर्स स्वीपचा वापर, मात्र चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 34 धावांवर. मंदगती लेग ब्रेक पद्धतीचा मारा या ठिकाणी करतोय तो गोलंदाज बबल नाईक. एकाच टप्प्यावर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ज्या बबल नाईकच्या मनगटात, तोच बबल नाईक आपल्या हातची जादू दर्शवण्याचा प्रयत्न सज्ज होतोय तो ऋषीला. यावेळी स्वतःसाठी जागा निर्माण करत फटका टोलवायचा होता तो ऋषी घाटवळला. प्रयत्न असफल ठरतोय. 1 धाव निघते. 22चा इशारा पंचांकडनं. एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या साहाय्यानं धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 35 धावांवर. डावातील तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. विजयी उद्दिष्ट 104 धावांचं. 104 धावांचा पाठलाग करणार 35 धावा धावफलकावर. या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बबल नाईक सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा बरखुबीने वापर केला जातोय. चेंडूचा प्रवास डीप थर्मॅन सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. या षटकामध्ये समीर धुरी याचा अनुभव आपण पाहतोय. सुरुवातीचा त्याचा कल होता तो ऑन साईडला फटकेबाजी करण्याचा आणि त्यानंतर मंदगती गोलंदाजी, वळसा घेणारी गोलंदाजी आणि या वळसा घेणाऱ्या बबल नाईकच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप हे फलंदाजाच्या भातातील ब्रह्मास्त्र काढतोय समीर व 2 रिव्हर्स स्वीपचे बहारदार त्याचे फटके सांघिक धावसंख्या 39 पर्यंत पोहोचविण्यास मदतगार ठरतायत जय भवानी क्रिकेट. दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी चेंडू निर्धाव गणला जातोय. खेळ समाप्त होतोय 3 षटकांच्या सांगत एकेरीस प्रति षटकामागे 13 धावांच्या धावगतीनं 39 धावा. अजूनही 65 धावा साथ घालतायत. येणारी 5 षटकं म्हणजे 30 चेंडूंचा खेळ हा बाकी. 30 चेंडू 65 धावा विजयाचं समीकरण दोन्ही संघांसाठी. प्रथम फलंदाजी करताना 103 धावा धावफलकावर झळकवल्या. सुरुवातीला बबल नाईक, त्यानंतर ओमकार राणे, विघ्नेश आंदुर्लेकर, प्रवीण कुबाल, प्रणय बाक्कर हे फलंदाज अक्षरशः गोलंदाजावर तुटून पडतायत. खास करून प्रणयची 28 धावांची समयोचित खेळी, 14 धावांची प्रवीण कुबलची त्याला बहारदार साथ. बबल नाईकच्या खाती निघतायत त्या 26 धावा. हे फलंदाज तोडफोड फटकेबाजी करतायत. सुरुवातीपासून या मैदानावर गोलंदाजांना स्थिर स्थावर होऊ देत नाहीत. चौकार षटकारांची आतषबाजी करतायत व 103 धावा त्या झळकवल्या. त्या 104 धावांचा पाठलाग करताना विघ्नेश आंदुर्लेकरच्या पहिल्या षटकात निघाल्या त्या 13 धावा. त्यानंतर हरेक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 39 धावा धावफलकावर. डावातील 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज प्रणव बाक्कर ज्यानं आपल्या खेळीमध्ये 28 धावांचं योगदान दिलं, आता गोलंदाज म्हणून आपल्या समोर तो येतोय.
आखुरता चेंडू फटका फसतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट थर्डमॅनला परत एकदा ऋषीच्या खाती मिळते. ती नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 40 धावांवर. 104 धावांचा पाठलाग करणार. 40 धावा चळकल्या जात आहेत. अजूनही 64 धावांची आवश्यकता. 29 चेंडूंचा खेळ हा बाकी. समीर थुरी मैदानावर स्थिरस्थावर झालेला. अजूनही हुकुमाचा एक्का. दर्शन बांदेकर गोटामध्ये शेष. तो जय भवानी क्रिकेट संघाच्या ज्याच्यामध्ये क्षमता कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची एवढ्या मात्र निश्चित. गोलंदाजी मार्कवर प्रणय सज्ज पुढे सरसावतोय. पददली त्याच्या जोरावर विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा साहसी फटका डीप लॉंग ऑनला जातोय. एक धाव फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 41 धावांवर. धावांसाठी या ठिकाणी संघर्ष सुरू आणि या संघर्षमय अशा लढतीमध्ये निश्चितपणे क्रिकेट रसिकांचं मनोरंजन होतंय. एका मोठ्या धावसंख्येचा सदरचा सामना आपण पाहतोय. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रणय बाक्कर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. फटका हवेमध्ये टोलवला जातोय. हवेमध्ये टोलवलेल्या फटक्याचं झेलात रूपांतर होतंय. एका षटकारानं नटलेली ऋषी घाटवळची खेळी ही तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 42 अशी असताना समाप्त होते. 3 गडी बाद 41 धावा धाव फलकावर. 4थं षटक या डावातील प्रगतीपथावर. आवश्यकता आणि ज्या फलंदाजावर पूर्णतः लक्ष केंद्रित केलंय समोरील संघातील खेळाडूंनी, तमाम प्रेक्षक वर्गाने ज्या खेळाडूनं चौकार षटकारांची आतषबाजी करत हे मैदान रणरून सोडलंय. पहिल्या दिवशी 5 चेंडूंवर 31 धावांची किमया साध्य करत अशक्य ते शक्य करत आपल्या संघाला विजयश्री संपादन करून दिली. तर आज सकाळच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 0 धावावर जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा फायदा घेत अर्धशतकी खेळी ज्या खेळाडूनं केली, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा म्हणून जो ओळखला जातो, देवबाग गावचा रहिवासी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण टेनिस बॉल क्रिकेटचं म्हणून ज्याची ओळख, तो दर्शन बांदेकर मैदानावर समीर धुरी याला साथ देण्यासाठी जातोय. प्रणय बाक्कर आश्चर्याचा धक्का देईल का? दर्शन बांदेकरला स्वस्तात माघारी परतावेल का? की दुसऱ्या बाजूनं ज्या तोडफोड फटकेबाजीसाठी दर्शन बांदेकर प्रसिद्ध, ती दर्शनकडनं तोडफोड आवश्यक असलेली फटकेबाजी या सामन्यात पाहायला मिळेल का? अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित आणि त्या सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरं देण्यासाठी गोलंदाज प्रणय बाक्कर सफलताप्राप्त असा गोलंदाज त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी उंचपुरा आक्रमक शैलीचा दर्शन बांदेकर मैदानावर जातोय. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषेला अगदी चिकटून उभे. संभाव्य षटकार रोखण्यासाठी गोलंदाज प्रणय गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका सुरेखरित्या प्रणय अडवतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. कंजूशी असं षटक. 4 चेंडूंवर 2 धावा खर्च, 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण. डावातील 4थ्या षटकात हे गोलंदाज प्रणय बाक्कर याच्याकडनं. तोच प्रणय बाक्कर सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी. समोर आहे तो दर्शन बांदेकर. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरब्रिज पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच फटका. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑन सीमर्सच्या पलीकडे ज्या ठिकाणी कॅमेरामनचं काम सुरेखरित्या होत आहे त्याच्या डोक्यावर या ठिकाणी चेंडू जातोय. षटकारानं दर्शन स्वतःचं खातं खोलतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. अर्थातच या ठिकाणी 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपल्या धावसंख्येची सुरुवात षटकारानं दर्शन बांदेकर करतोय. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे टोलवतोय. मोठ्या फटक्यांची ही नांदी आहे असं आपल्या संघ साथीदारांना तो सांगतोय. व या 6 धावांनी 47 धावा 104 धावांचा पाठलाग करताना आपल्या सफलताप्राप्त षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज प्रणय बाक्कर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. परत एकदा सुरेख असा चेंडू फलंदाजला अडचणीत आणणारा निर्धाव म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर डावातील 4थं षटक बघता बघता संपुष्टात येतंय. 4 षटकांमध्ये होत आहेत धावा त्या 47. अजूनही 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी व जिंकण्यासाठी अजूनही 57 धावांची नितांत गरज. 1 षटक म्हणजे 50-50 षटक अजूनही शेष. 2 षटकांमध्ये येणाऱ्या 50-50 षटक घेणं ही अति अनिवार्य बाब असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र या स्पर्धेच्या नियमावलीनुसार आयकॉन खेळाडू ते षटक फेकणार नाही. त्या षटकामध्ये उद्दिष्ट आहे ते 15 धावांचं. जर 15 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या तर 15 अधिक 7 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. म्हणजे ज्या धावा जमवतील त्यामध्ये 7 धावांची भर पडली जाईल. मात्र 15 धावांपेक्षा कमी धावा या 50-50 षटकामध्ये टोलवल्या गेल्या तर जी धावसंख्या नोंदवली जाईल त्यातील 7 धावा या वजा केल्या जातील.
कोण गोलंदाज महत्वपूर्ण जोखमीचं 5वं षटक फेकेल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण कुबल, त्यानं फलंदाजीमध्ये 2 षटकार हाणलेत, एक झेल टिपलाय. तो प्रवीण कुबल गोलंदाजीमध्ये आपले हात आजमावतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी महत्वपूर्ण 5वं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज, तो सलामीचा फलंदाज समीर धुरी. आकर्षक अशी खेळी 2 चौकार 1 षटकार यांच्या माध्यमातून समीर धुरी साकारतोय. आपल्या संघाला विजयश्री प्रदान करून देण्यासाठी पाय रोवून समीर धुरी खेळपट्टीवर उभा, तर त्याच्यासाठीला दर्शन बांदेकर 3 चेंडूंचा सामना करत 6 धावांवर. सुरेख असा चेंडू, एकेर धाव घेण्याचा प्रयत्न, अडचणीत येऊ शकतो तो समीर धुरी. अडचणीत येण्याची जी शंका वर्तवली होती ती सत्यात परावर्तित होते. धाव नसलेली अस्तित्वात, ती अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न समीरच्या अंगलट येतोय. हकनाक धावचीतच्या स्वरूपात, ज्या धावचीतला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हटली जाते ती आत्महत्या करतोय समीर धुरी. व तिसऱ्या कड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 47 असताना समीर धुरीला माघारी हे जावं लागतंय. बाकी निश्चितपणे समीर मैदानाच्या बाहेर जातोय धावचीत होऊन, व दर्शन याला साथ देण्यासाठी समीर याची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज सागर गवंडे याची वर्णी ही मैदानावर लागते. सागरमध्येही मोठे फटके मारण्याची क्षमता आहे एवढं मात्र नक्की. मात्र या दर्शन बांदेकर याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोलवले, तर सन्माननीय प्रीतम सावंत यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलं आहे. दर्शन बांदेकरच्या 6 सलग 6 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आखूड टप्प्याचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. पॉईंट क्षेत्रात एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न सफलतेत वळतोय. एकेरी धाव या ठिकाणी पूर्णत्वास नेली जाते. ती सागर करवी. सागर एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय. तो 48 धावांवर. 48 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. कंजूशी गोलंदाजी या ठिकाणी साकारताना दिसतोय गोलंदाज प्रवीण कुबल. 2 चेंडूंवर नाममात्र 1 धाव खर्च करतोय. 2 व्यावसायिक खेळाडूंची ग्रंथिका या महत्वपूर्ण अंतिम फेरीच्या सामन्यात जुळताना दिसतंय. प्रवीण कुबल मारा करण्यासाठी सज्ज दर्शन बांदेकरला. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हवेत न जाता जमिनीलगत शॉर्ट मिड विकेटला योगेश परबच्या दिशेनं जातोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने सांघिक धावसंख्या 49 धावा 5वं षटक प्रगतीपथावर. पाठलाग होतोय तब्बल 104 धावांचा. किफायतशीर मारा गोलंदाज प्रवीण कुबल याचा. 3 चेंडूंवर केवळ 2 धावा तो खर्च करतोय. परत एकदा आपल्या समोर गोलंदाज प्रवीण कुबल हा सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला बबल नाईकच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव जीव घेणी ठरू शकली असती. हा ना दोन्ही फलंदाजात निश्चितपणे झाली होती. दुसरी धाव घेण्यासाठी दर्शन बांदेकरनं आपली जागा सोडली होती. मात्र सागर जो अडचणीत येऊ शकला असता, कदाचित दर्शन बांदेकरसाठी ही धोक्याची घंटा होऊ शकली असती. त्या ठिकाणी दुहेरी धाव्यांचं कार्य पूर्णत्वास येतंय व अखेर या दुहेरी धावांनी अर्धशतकी खेळीतला या ठिकाणी सांघिक गवसणी घालत 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक आपण पाहतोय जय भवानी क्रिकेट संघाचा. 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. धावातील 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर प्रवीण कुबल सज्ज. यावेळी गगनचुंबी असा फटका. क्षेत्ररक्षक योगेश परब चेंडूच्या खाली. झेल टिपण्याची शक्यता. योगेश परब झेल टिपतोय ऐन महत्वपूर्ण क्षणी व सागरला माघारी परतवण्यात तो सिंहाचा वाटा उचलतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. नवीन फलंदाज छोट्या चणीचा अमर याची वर्णी मैदानावर लागते. अमरला साथ द्यावी लागेल दर्शन बांदेकरला.
धावांचा पाठलाग करताना अडचणी देतोय जय भवानी क्रिकेट संघ. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर प्रवीण कुबल एक सफलता प्राप्त करतोय. सफलता प्राप्त षटकाच्या सांगतेसाठी प्रवीण कुबल हा सज्ज, तर डावखुराचा या ठिकाणी अमर त्याला साथ देण्यासाठी हा स्ट्राईकवर उभा. 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर प्रवीण राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीला मारा करतोय. हा चेंडू डाव्या यष्टीच्या वरनं जातोय. सुदैव निश्चितपणे अमर ठरतोय की जरा जरी चेंडू खाली राहिला असता तरी साफ त्रिफळाचीत फलंदाज होऊ शकला असता. मात्र सर्व शक्यतांना या ठिकाणी पूर्णविराम मिळतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 51 धावा धाव फलकावर. अजूनही 53 धावांची आवश्यकता. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि महत्त्वपूर्ण म्हणजे हे 6वं षटक या डावातील. निश्चितपणे 50-50 षटक असेल यात कोणतीही शंका नाही. ज्या षटकामध्ये चॅलेंज आहे ते 15 धावांचं. 15 धावा दर्शन बांदेकर याने या षटकात आपल्या सहकार्याच्या साथीनं पूर्ण केल्या तर अधिक 7 धावांचा अतिरिक्त बोनस त्यांच्या धावसंख्येत जमा होऊ शकतो. मात्र 15 धावांपेक्षा कमी धावा जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं दिल्या तर निश्चितपणे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे आव्हान सोपं जाईल. कारण जी धावसंख्या जमा केली जय भवानी क्रिकेट संघाने त्या धावसंख्येतनं 7 धावा ह्या वजा केल्या जातील. या सामन्याची निश्चिती, या सामन्याचं भवितव्य ठरवणारं असं षटक पाहायचं आहे. कोण गोलंदाज हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय बाकर या ठिकाणी सज्ज होतोय. 18 चेंडू, आवश्यकता तब्बल 53 धावांची. समोर आहे दर्शन बांदेकर आणि 50-50चं हे षटक. MSCBचे या ठिकाणी सन्माननीय सागर विहिरेकर साहेब यांचं आगमन या स्पर्धेदरम्यान होते. आम्ही सन्माननीय सागर विहिरेकर सर यांना विनंती करतोय की आपण मान्यवरांच्या मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 18 चेंडू 53 धावा गोलंदाजी मार्कवर प्रणय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 50-50चं हे षटक. सुरेख असा चेंडू हलकेच टोलवला जातोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू निर्धाव गणला जातोय. पहिल्या चेंडूवर ऑन टार्गेट पद्धतीनं प्रणय गोलंदाजी करतोय. दर्शन बांदेकरला तो शांत ठेवतोय. परत एकदा त्याच उत्साहानं, त्याच जोमानं, त्याच निर्धारानं दर्शनचं वादळ थोपवण्यासाठी मी सक्षम आहे या निर्धारानं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो प्रणय. यावेळी चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा हलकेच तोलून काढला जातोय. योगेश परब आपल्या स्क्रीनवर येतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. आता 4 चेंडूंचा या षटकातील खेळ बाकी. उद्दिष्ट 15 धावांचं, अतिरिक्त 7 धावा वसूल करण्यासाठी. मात्र जर 15 धावांचं उद्दिष्ट पार झालं नाही तर 7 धावा ह्या वजा होऊ शकतात. टिच्चून गोलंदाजी प्रणय करताना दिसतोय या षटकात. परत एकदा प्रणय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज दर्शनला. याही वेळी सुरेख असा चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव गणले जात आहेत. आता मात्र गोलंदाज प्रणय आणि त्याच्या संघसाथीदारांचा उत्साह हा वाढताना दिसतोय. एवढं मात्र नक्की 15 चेंडूंचा खेळ बाकी. 15 चेंडूंवर 53 धावांची अति आवश्यकता. जर या षटकामध्ये सफलता प्राप्त केली दर्शनची गोलंदाज प्रणयने तर सन्माननीय शुभट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रणय बाकर यांच्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं आहे. 15 चेंडू 53 धावा. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो प्रणय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि या स्पर्धेतील या ठिकाणी सर्वात लांब षटकार हा दर्शन बांदेकर याच्या माध्यमातून निघतोय. आता 47 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. 14 चेंडूंचा खेळ बाकी. जोपर्यंत दर्शन बांदेकर मैदानावर उपस्थित अशक्य ते शक्य करण्याची निश्चितपणे क्षमता दर्शन बांदेकरमध्ये ठिसून भरलेली. मात्र जर दर्शनला बाद करण्यात किंवा दर्शनला शांत ठेवण्यास प्रणयने सफलता प्राप्त केली, 2 चेंडूंवर उर्वरित जर 9 धावा या गोलंदाजाने दिल्या नाहीत तर निश्चितपणे फायदा होईल तो गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच या ठिकाणी कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. सन्माननीय झिला कुडव यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी प्रणय बाकर याच्या बहारदार गोलंदाजीसाठी या ठिकाणी प्राप्त होत आहे. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी साकारतोय तो प्रणय. कंजूशी गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंमध्ये तो केवळ 1 षटकार खर्च करतोय व कंजूशी अशा गोलंदाजीला या ठिकाणी पारितोषिकाच्या स्वरूपात या ठिकाणी गौरवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणय सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो दर्शन बांदेकर. 14 चेंडू 47 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अर्थातच प्रणय. समोर आहे फलंदाज तो दर्शन बांदेकर. ओव्हरबीट चेंडू मोठा फटका. सलग दुसऱ्या षटकारासाठी हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. दर्शनच्या बॅटमधनं एकंदरीत 3रा खणखणी षटकार निघतोय. आता 41 धावांची गरज येऊन ठेपते. 13 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूंवर
जर 3 धावा फलंदाजने फटकावल्या तर अतिरिक्त 7 धावा मिळतील. मात्र 3 धावांपासून या ठिकाणी वंचित ठेवलं गेलं तर 7 धावा या वजा होतील. महत्वपूर्ण चेंडू या ठिकाणी या डावातील, या सामन्यातील, या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाज प्रणय बागकर हा सज्ज होतोय. समोर फलंदाज तो दर्शन बांदेकर. 13 चेंडू 41 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 41 धावा. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार टोलवले जात आहेत. परत एकदा प्रणय बागकर सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. या षटकातील पुढील चेंडू, याही वेळी चेंडू हवेमध्ये. तिसऱ्या सलग षटकाराची नोंद होत आहे. 3 चेंडूंवर तब्बल 18 धावांसह अतिरिक्त 7 धावा म्हणजे 9 धावा या ठिकाणी मिळत आहेत. त्या अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच अर्थातच दर्शन बांदेकरच्या संघाला म्हणजे तब्बल 27 धावा या षटकामध्ये मोजल्या जात आहेत. सामन्यामध्ये या ठिकाणी परत एकदा सनसनाटी निर्माण होते. आता 12 चेंडू व 26 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकर ऑन फायर. 18 धावा फलंदाजांनी वसूल केल्या आहेत. 50-50च्या नियमावलीनुसार जेवढ्या धावा फलंदाजी करणारा संघ 50-50च्या षटकात जमवेल 15 धावांच्या वर, त्याच्या निम्मे धावा ह्या अतिरिक्त बोनस धावा म्हणून जोडल्या जातील. 50-50च्या षटकामध्ये 18 धावा दर्शन बांदेकर पूर्ण करतोय. त्याच्या अर्धे म्हणजे 9 धावांचा बोनस मिळाला आहे. म्हणूनच या षटकात 27 धावा या जोडल्या गेल्या आहेत. आता चेंडू श्रेष्ठ म्हणजे 12 चेंडूंवर 26 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाही. जर दर्शन बांदेकरला बाद करण्यात यशस्वीता प्राप्त केली तर अजूनही कृष्णा स्पोर्ट्स क्रिकेट संघाला कमबॅक करण्याची संधी. महत्वपूर्ण या डावातील 7वं षटक फेकण्यासाठी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय व जो हुकुमाचा तुरुपी एक्का म्हणून संबोधला जातो. अनेक भल्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यानं आरवली क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना क्रिकेटचे अनेक चढ उतार पाहिले आहेत, अशा अनेक खडतर प्रसंगाला जो बऱ्याच वेळा सामोरा गेलाय तो अनुभवी गोलंदाज विघ्नेश आंदुर्लेकर आपल्या स्क्रीनवर येतोय. या डावातील 7वं षटक फेकण्यासाठी 12 चेंडू 26 धावांची अति आवश्यकता. समोर आहे डावखुरा हाताचा फलंदाज अमर हा स्ट्राईकला. मैदानावर एक चावी सापडली आहे. प्रेक्षक वर्गापैकी कोणा प्रेक्षकांची असल्यास आपली ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. मैदानावर जाऊया. 12 चेंडू 26 धावा. अमर स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विघ्नेश हा सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो पॉइंट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी दर्शन आपली पावलं वळवेल का? नकार येतोय दर्शनकडनं, कारण त्याला माहिती की स्वतःची विकेट ही बहुमूल्य आहे आणि धावचीच्या स्वरूपात जर मी बाद झालो तर संघाला मी अडचणीत आणू शकतो. अडचणीत येण्याचं कार्य मी करणार नाही. 2 धावा मिळत आहेत. आता 24 धावांची गरज येऊन ठेपते व 11 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 11 चेंडू 24 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा फटका. चेंडूचा प्रवास हा फाईन लेगच्या दिशेनं निश्चितपणे अमरकडनं निघतोय तो चौकार. आता 20 धावांची गरज येऊन ठेपते व 10 चेंडूंचा खेळ बाकी. दर्शनच्या तुलनेत मीही कुठे कमी नाही. ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी माझे हात खोलेन. संघासाठी अशक्य ते शक्य करण्यासाठी. एका बाजूने मी खेळपट्टीवर उभा, ते कार्य मी पूर्णत्वास विजयाच्या स्वरूपात नेईन. अशा आवेशात 2 चेंडूंवर 6 धावांची अमर लयलूट करतोय. आता उर्वरित 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता. दहा चेंडू 20 धावा. विघ्नेश चमत्कार घडवेल का? अमरला शांत ठेवण्यात तो यशस्वीता प्राप्त करेल का? फलंदाज दर्शन बांदेकर नॉन स्ट्राईकवरच राहील का? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो विघ्नेश. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी सुरेख असा चेंडू. फुलर लेनमध्येचा चेंडू. कमबॅक करणारा असा चेंडू. आता 9 चेंडूंचा खेळ बाकी. 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावा. या चेंडूवर एकेर धाव क्रमप्राप्त असेल फलंदाज अमर याच्याकडनं. दर्शन बांदेकरला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं अति गरजेची बाब असेल. मात्र दुसऱ्या बाजूनं विघ्नेश आंदुर्लेकर टिच्चून मारा करतोय व स्ट्राईकला जखडून ठेवतोय तो डावखुराचा फलंदाज अमर. 9 चेंडू 20 धावा. हलक्या ढिल्या हाताने चेंडू टोलवला जातोय. जोपर्यंत प्रवीण कुबल आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी. 8 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता. 7 धावांची छोटेखानी खेळी या ठिकाणी अमर साकारतोय. मात्र 7 धावांपेक्षा संघाची गरज ओळखून तो भागीदारी रचतोय. आता 19 धावांची गरज येऊन ठेपते. 7 चेंडूंचा खेळ हा बाकी.
8 चेंडूंचा खेळ बाकी व या ठिकाणी 19 धावांची आवश्यकता. दर्शन बांदेकर सलग 3 चेंडूंवर 3 षटकार टोलवतोय, सज्ज होतोय. या षटकातील पुढील म्हणजे 5वा चेंडू खेळण्यासाठी समोर आहे तो विघ्नेश आंदोरलेकर गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करायला सज्ज होतोय. डाव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, सुमार दर्जाचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये काशी टू वाशी म्हटलं जातं, पंजाब टू हरियाणा असंही संबोधलं जातं. अशा चेंडूला दंडात्मक कारवाई पंचांद्वारे एकेर धाव. आता 18 धावांची गरज. 8 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 8 चेंडू 18 धावा. दर्शन बांदेकर स्ट्राईकला विघ्नेशच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. ओव्हरपेड चेंडू, देखला फटका. ज्यावेळी स्पर्श झाला चेंडू व फळी यांचा, षटकाराचा शिक्का बसला होता. सिंधुदुर्गाचा सितारा आज आरवली टेंबोलीच्या मैदानावर आपल्या नावाची छाप पाडतोय. पहिल्या फेरीच्या सामन्यापासून ज्या आक्रमक विस्फोटक फटकेबाजीचं प्रदर्शन दर्शन बांदेकरनं घडविलं, त्याच आक्रमकतेनं अंतिम फेरीच्या सामन्यात आपल्या संघाला विजयश्री प्रदान करून देण्यासाठी अविरतपणे तो षटकारांची आतषबाजी करतोय. सलग 4 चेंडूंवर 4 षटकार हे निघतायत. आता 11 धावांची 92 धावा धावफलकावर ह्या पूर्ण होत आहेत. म्हणजे अजूनही तब्बल 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ हा बाकी. 7 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी फटका निघतोय तो अर्थात शॉर्ट फाईन लेगला थोडासा खराब असं क्षेत्ररक्षण योगेश परबकडनं आपण पाहतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा. दोन्ही धावा सहजगत्या पूर्णत्वास नेल्या जात आहेत. आता 10 धावांची गरज येऊन ठेपते. 6 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर या नियमावलीचा अवलंब केला जाईल याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. 6 चेंडू मैदानावर शेष व या 6 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता. म्हणजे 94 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 50-50च्या षटकात दर्शन बांदेकर जी कमाल करतोय, 3 खणखणी षटकार टोलवत 18 धावा वसूल करतोय. बोनस 9 धावांचा फायदा घेतोय. त्या 27 धावा निर्णायक ठरतायत या सामन्यामध्ये. विजय आणि पराभव यांच्या मधोमध कोण थांबला असेल तो म्हणजे दर्शन बांदेकर. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याची फटकेबाजी अर्धशतकी खेळीची आणि अंतिम फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये दर्शन बांदेकर हा संघर्ष करताना दिसतोय. मोठे फटके टोलवतोय. आतापर्यंत 5 खणखणी षटकार दर्शनच्या माध्यमातून आपण अनुभवले आणि 5 नेत्रदीपक षटकारांच्या सहाय्यानं दर्शन बांदेकर खेळतोय वैयक्तिक 33 धावांवर मैदानावर. तर दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या हातात छोटेखानी फलंदाज अमर हा 7 धावांची त्याला समयोचित साथ ही देतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ सज्ज होतोय. डावातील अखेरचं षटक. या सामन्याचा विजेता संघ कोण ठरेल, अंतिम चषकावर कोणता संघ आपलं नाव करेल, कोणत्या संघाला उपविजयी पदावर समाधान मानावं लागेल याची निश्चिती करणारा महत्वपूर्ण 6 चेंडूंचा हा डाव. आणि हे शेवटचे अंतरिम 6 चेंडू फेकण्यासाठी या मैदानावरचा सुपुत्र सिद्धार्थ याची वर्णी ही लागते कठीण प्रसंगी. 6 चेंडू 10 धावा. अमर स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज दर्शन बांदेकर 33 धावांवर. डाव्या यष्टीवरचा चेंडू किंवा मनगटी फटक्याने वळवला जातोय. सुरेख अशी खेळी या ठिकाणी अमर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकेर धाव पूर्णत्वास नेली जाते. आता 5 चेंडू 9 धावा. सिद्धार्थ किमया साध्य करेल का, दर्शनला या चेंडूवर बाद करेल का, की दुसऱ्या बाजूनं दर्शन त्याच्यावर तुटून पडेल. सामना संपवण्याच्या इराद्यानं क्षेत्ररक्षण रूरचना ही पांगवलेली दिसते. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग असे 3 खेळाडू ऑन साईडच्या दिशेनं. आणखी एक खेळाडू तो म्हणजे डीप लॉंग ऑनला प्रणय बागकर आपल्या समोर दिसतोय. आणि या सजवलेल्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण रूरचनेसह 5 चेंडूतील 9 धावांचं आव्हान थोपविण्यासाठी गोलंदाज सिद्धार्थ कावळे आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5 चेंडू 9 धावा. सिद्धार्थ सज्ज. चेंडू हलके हवेमध्ये उडतोय. झेल टिपला जातोय. सिद्धार्थ या ठिकाणी सरप्राईज विकेट मिळवत दर्शन बांदेकरला माघारी परतवतोय. सनसनाटी परत एकदा सामन्यात निर्माण होते. आता 4 चेंडू 8 धावा. आणि गडी बाद करणारा गोलंदाज कोण आहे तर या मैदानावरचा सुपुत्र, ज्या मैदानावर ज्यानं क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरविले आणि आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करण्यास सिद्ध ठरला, तो गोलंदाज सिद्धार्थ कावळे या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर हा येतोय. दर्शन बांदेकरच्या तोडफोड फटकेबाजीला मानवंदना
दिलीच जाते. मात्र जे कार्य अधुरं ठेवलं दर्शननं ते पूर्णत्वास नेण्यासाठी अनुभवी असा खेळाडू जगन्नाथ खवणेकर सक्षम ठरेल का? 4 चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावांची आवश्यकता. जगन्नाथ खवणेकर स्ट्राईकला सामना करेल गोलंदाज सिद्धार्थ याच्या गोलंदाजीचा. पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं सिद्धार्थ मारा करतोय. सुटकेचा निश्वास निश्चितपणे सोडला जातोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या अर्थातच या ठिकाणी संघाकडनं, कारण दर्शन बांदेकर माघारी परतला. कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या हरेक क्षेत्ररक्षकात या ठिकाणी उत्साह संचारलेला दिसतोय. 4 चेंडू 9 धावा जगन्नाथ खवणेकर स्ट्राईकला. फटका मोठा निघतोय. चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. मात्र एकेर धावेवर समाधान हे मानावं लागतंय, कारण थेट फेक यष्टीरक्षकाच्या दिशेनं येते. आता 8 धावांची गरज येऊन ठेपते व 3 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 3 चेंडू 8 धावा. जगन्नाथ खवणेकर नॉन स्ट्राईकला एकेरी धावेवर, तर दुसऱ्या बाजूला अमर डावखुराचा फलंदाज वैयक्तिक 8 धावांवर सामना करण्यासाठी सज्ज होतोय. 3 चेंडू 8 धावा. काय घडेल, काय बघेल? एका बाजूला स्मित हास्य बबल नाईकच्या चेहऱ्यावर, कारण त्याला माहिती आहे दर्शन बांदेकर बाद झाला म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक लढाई आम्ही जिंकली आहे. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत अंतिम लढाई कोण जिंकेल याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकणार नाही. त्यामुळेच शेवटचे 3 चेंडू या स्पर्धेचा महाविजेता कोण हे ठरवणारं फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ हा सज्ज व डावखुराचा फलंदाज अमर त्याला सडेतोडपणे उत्तर देण्यासाठी सक्षम मैदानावर. 3 चेंडू 8 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा अवलंब हा निश्चितपणे केला जाईल. हृदयाचे ठोके वाढविणारा असा हा महत्त्वपूर्ण अंतिम फेरीचा सामना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ सज्ज होतोय. महत्त्वपूर्ण चौथा चेंडू या षटकातील फेकण्यासाठी क्षेत्ररक्षण रूरचना पहा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असे 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून कार्यरत. आणि या क्षेत्ररक्षण रूरचनेसह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ हा सज्ज होतोय अमर याच्यासाठी. ओव्हरपिच पदाचा चेंडू बबल नाईकच्या दिशेनं. बबल नाईक झेल टिपतोय. सनसनाटी निर्माण होते. लॉंग ऑफच्या दिशेनं बबल नाईक तैनात. त्याच्या दिशेनं ज्यावेळी चेंडूने मार्गक्रमण केलं त्याच वेळी अमरसाठी धोक्याची घंटा निनादली होती. अखेर सत्यात उतरते. सिद्धार्थ आणखी एक सफलता प्राप्त करतोय. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी, 8 धावांची अति आवश्यकता. तर सामन्यात सनसनाटी निर्माण होईल एवढं मात्र नक्की. नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो अमर याची जागा करण्यासाठी. नवीन फलंदाज वासुदेव याची वर्णी ही मैदानावर लागते. 2 चेंडू 8 धावा. किफायतशीर गोलंदाजी. 4 चेंडूंवर केवळ 2 धावा खर्च करत 2 सफलता गोलंदाज सिद्धार्थ प्राप्त करतोय. षटकातील महत्वपूर्ण 5वा चेंडू फेकण्यासाठी सिद्धार्थ आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने सज्ज होतोय व निश्चितपणे त्याच्या गोलंदाजीला सामोरा जाईल. तो स्ट्राईकला फलंदाज वासुदेव तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज जगन्नाथ. 2 चेंडू 8 धावा. फटका मोठा टोलवण्याचा प्रयत्न विथ अलॉंग द कार्पेट. जमिनीलगत फटका निघतोय. स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव संभव नाही. आता 1 चेंडू 7 धावा. जर या चेंडूवर जगन्नाथनं षटकार टोलवला तर सामना बरोबरीत सुटेल. परत एकदा सुपर ओव्हरचा थरार आपल्यास अनुभवता येईल. मात्र जी नामी संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे त्या नामी संधीचं सोन्यात रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सिद्धार्थ ऑन टार्गेट पद्धतीनं गोलंदाजी करायला सज्ज होतोय. 1 चेंडू 7 धावा. षटकार टोलवला तर या ठिकाणी सामना बरोबरी सुटेल. मी विनंती करतोय जो प्रेक्षक वर्ग सीमारेषेवर या ठिकाणी अलगद चिकटून आहे त्यांनी कृपया सीमारेषेच्या मागे राहायचंय, कारण या संपूर्ण स्पर्धेचं भवितव्य ठरविणारा असा हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ हा सज्ज. शरीरवेधी चेंडू. स्क्वेअर लेगच्या पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. दुसरी धाव निघेल का? एकेर धावेवर हे समाधान. दुसरी धाव घेण्यासाठी अडचणीत येऊ शकतो तो फलंदाज. नो बॉल, त्यावर एकेर धाव म्हणजे 2 धावा ह्या निघतायत. आता 1 चेंडू 5 धावा. अजूनही फ्री हिटची सुसंधी साथ देते ती फलंदाज जगन्नाथ खवणेकरला. 1 चेंडू 5 धावा. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो वासुदेव. धावचित होऊन डायमंड डकचा शिकार होतोय व वासुदेव याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण जातोय तो पाहायचा आहे. 1 चेंडू 5 धावा.
नवीन फलंदाज गौरेश याची वर्णी मैदानावर लागते. एक चेंडू 5 धावा. सिद्धार्थ कामगिरी करेल का की फ्री हिटच्या चेंडूवर जगन्नाथ खवणेकरकडनं मोठा फटका निघेल का? एक चेंडू 5 धावा. काय घडेल काय बिघडेल दोन्ही संघ निश्चितपणे या ठिकाणी जे ऑक्सिजनवर होते ते आता व्हेंटिलेटरवर गेलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण शेवटचा टप्पा या ठिकाणी मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धार्थ गोलंदाजी करतोय जगन्नाथसाठी. सुरेख असा चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह 4 धावांनी विजयश्री संपादन करतोय तो. अर्थातच या ठिकाणी कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ अजिंक्य पदावर आपलं नाव करतोय व 4 धावांनी निसटत्या पराभवाला सामोरे जात जय भवानी अणसूर क्रिकेट संघाला उपविजयी पदावर समाधान हे मानावं लागतंय. प्रथम फलंदाजी करताना 103 धावांचा डोंगर, त्याला पाठलाग करताना दर्शन बांदेकरची तोडफोड फटकेबाजी, शेवटच्या षटकात निर्णायक अशी गोलंदाजी गोलंदाज सिद्धार्थ कावळे याचे हे सर्व सोपस्कार जुळून येत आहेत. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या विभागात अजिंक्य पदावर लहर उठते ती अर्थातच कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. उपविजयी पदावर समाधान मानावं लागतंय जय भवानी क्रिकेट संघाचं. मात्र चतुर्सूत्र आक्रमक खेळ गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात साकारत क्रिकेट रसिकांची मनं या दोन्ही संघाने जिंकली. त्याबद्दल दोन्ही संघांचे मनपूर्वक आभार. थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभ सुरू होईल हे सांगून या मैदानावरनं मी आपली रजा घेतोय. जी 7 क्रिकेट रसिकांनी या स्पर्धेच्या सुरुवातीपासून दिली ती 7 या अंतिम टप्प्यात आपल्या करणं अपेक्षित. पारितोषिक वितरण समारंभ लगेचच आम्ही सुरू करणार आहोत. आम्ही विनंती करतोय रसिक प्रेक्षकांना की आपण मान्यवर कक्षाच्या समोर यायचंय. लगेचच पारितोषिक वितरण समारंभ या स्पर्धेचा संपन्न होईल. धन्यवाद.